सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, 31 जुलैच्या द हिंदूच्या ॲनालिसिसमध्ये तुमचं स्वागत आहे. मग आपण 4 टॉपिक बघू आज. पहिला आहे निसार सॅटेलाईट. यादी आपण बघितला आहे, पण खूप महत्त्वाचा आहे, यावर प्रश्न डेफिनेटली येईल तुम्हाला, म्हणून आपण तो डिस्कस करूया पुन्हा एकदा. सेकंड आहे रिस्टोरिंग मँग्रूव्ज, खारफुटी जंगलांचे महत्त्व. त्यानंतर आहे भारतातील पोलीस यंत्रणा. खूप मस्त आर्टिकल आहे द हिंदूला आलेलं, ते आपण थोडक्यात बघूया. यावर तुम्हाला GS2 आणि GS4 मध्ये प्रश्न येऊ शकतात. आणि त्यानंतर 4 नंबरला आहे बुस्टिंग द कॅपॅसिटी ऑफ लीगल एड सिस्टीम, कायदेशीर मदत यंत्रणा, जे आर्टिकल 39A जे आहे आपण आपलं त्याच्या कंटेक्स्टमध्ये बघूया. बघा मित्रांनो, तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर ते करून घ्यायचं आहे. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, तो पण जॉईन करून घ्यायचा आहे. ह्या नोट्स तिथे तुम्हाला मी शेअर करेन. पहिलं आर्टिकल सुरू करूया आपण. तो कोणता आहे तर इस्रो आणि नासाचं जे कंबाईन मिशन आहे निसार सॅटेलाईट ते आहे. ठीक आहे, हा सिलेबस आहे तुमचा GS3चा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, त्यामध्ये प्रश्न येईल. आपण सुरू करू डायरेक्टली. बघा, तर निसार सॅटेलाईट काय आहे? इस्रो आणि नासाचा संयुक्त उपक्रम आहे आणि पहिला संयुक्त उपक्रम आहे. मिशन कालावधी आहे 5 वर्ष. बघा, ह्या ज्या फॅक्ट आहे ना, या तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहायच्या तुमच्या आन्सर्सच्या. ठीक आहे, प्रिलिम्सला तर प्रश्न येणारच आहे, नो डाऊट, पण मेन्सला देखील ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस ह्या फॅक्ट तुम्ही लिहायच्या आहे. ड्युअल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक ॲपर्चर रडार सॅटेलाईट आहे, वारंवारता आपण ज्याला म्हणू. ठीक आहे, नासाचं एल बँड आहे, इस्रोचं एस बँड आहे. हे बँड देखील लिहा तुम्ही. 12 मीटर लांबीचा फोल्ड होणारा जाळीदार अँटिना आहे. बघा, हा अँटिना आहे. ठीक आहे, 12 मीटर, आणि तो सॅटेलाईटपासून 9 मीटर लांबवर असणार आहे. त्यानंतर स्वीपसार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर 12 दिवसांनी पृथ्वीचा 242 किलोमीटरचा पट्टा उच्च रेझोल्युशनसह स्कॅन करणार आहे. कॅपॅबिलिटीज अँड ॲप्लिकेशन. बघा, पृथ्वीवरील सूक्ष्म बदल ओळखणे, भूविकृती म्हणजे आपण त्याला काय म्हणू, लँड डिफॉर्मेलिटीज, की एकदम शॉर्ट चेंजेस, पण हिमनद्यांची हालचाल, वनस्पतींचे गतिशील बदल, आपत्ती व्यवस्थापन, भूकंप, पूर, दरड कोसळणे. मग बघा, जी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रश्न उत्तर लिहित असाल त्यावेळेस देखील तुम्ही याला कोट करू शकतात. निरीक्षण, मातीतील आर्द्रता, समुद्रातील बर्फ, किनारे, वादळांचे स्वरूप, पृष्ठजल स्रोत, शेती आणि जहाजांची हालचाल, म्हणजे एकदम मायक्रो हालचाल देखील मॉनिटर करणारे. म्हणजे बघा, जे काही फेनॉमेना आहे ना जॉग्राफिकल, इरोजन होतंय का ते देखील आपण याने मॉनिटर करू शकू. डेव्हलपमेंटल रोल्स म्हणजे नासा आणि इस्रोने कोणते कॉम्पोनंट दिले, तर नासाने बघा एल बँड दिलेला आहे, रिफ्लेक्टर अँटेना दिलेला आहे, बूम, इंजिनिअरिंग पेलोड. त्यानंतर इस्रोने काय दिले की 30K सॅटेलाइट बस, एस बँड सार, सोलार पॅनल्स आणि प्रक्षेपण यान. आपल्याला माहिती आहे की GSLV Mark 2 जे आहे त्याचा वापर झालेला आहे. मिशनचे टप्पे, प्रक्षेपण टप्पा असणारे जो आपण पूर्ण केलाय, उभारणीचा टप्पा 10व्या दिवसापर्यंत जे काही आहे त्याचं प्रॉपर इन्स्टॉलेशन चालणार आहे त्या कक्षेमध्ये. त्यानंतर कमिशनिंग टप्पा म्हणजे 10व्या दिवसानंतर सुरू होईल, आणि मग शास्त्रीय टप्पा, टेक्निकल टप्पा ज्याला आपण म्हणू, तो 5 वर्षापर्यंत चालेल. ठीक आहे, तर हे सगळं जे इम्पॉर्टन्स आहे ते आहे निसार. बघा, इथं थोडक्यात मी तुम्हाला दिलेलं आहे की जे सन सिंक्रोनस ऑर्बिट आहे त्याची जी हाईट आहे पृथ्वीपासून ती 242 किलोमीटर आहे. ठीक आहे, फर्स्ट मेजर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. 2 फ्रिक्वेन्सीज आहे, एल आणि एस बँड आपण बघितलं. ठीक आहे, बाकीचे पॉईंट आपण डिस्कस केलेले आहे, याच्या नोट्स तुम्ही काढून घ्यायचे. पुढचं आर्टिकल बघूया आपण. पुढचं आर्टिकल आहे बघा, रिस्टोरिंग मँग्रूव्ज. रिस्टोरिंग मँग्रूव्ह कॅन टर्न द टाईड ऑन इंडियाज कोस्टल सिक्युरिटी. काय म्हणायचं की मँग्रूव्ह कोस्टल रिजनमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे, त्याचा सिग्निफिकन्स या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे आणि तो आपण डिस्कस करू. बघा, पेपर 1 मध्ये देखील तुम्हाला प्रश्न आहे ना, जरी मी सिलेबसचा पॉईंट पेपर 1चा घेतलेला नाही इथे, तर लक्षात ठेवायचं की पेपर 1 मध्ये देखील तुम्हाला प्रश्न येईल ॲज अ इकोसिस्टीम म्हणून. ठीक आहे, ॲज अ रिसोर्स म्हणून. आणि पेपर 3 मध्ये तर येईलच, पेपर 1 मध्ये येईल. पेपर 3 मध्ये कुठे येईल, संवर्धन आणि पर्यावरणीय प्रदूषण वगैरे. ठीक आहे, खारफुटीची जंगलं काय ते बघा. खारफुटी म्हणजे खाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या झाडांची दलदलीची जंगलं. ठीक आहे, ती चक्रीवादळं, समुद्राची भरती हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. भूक्षयापासून म्हणजे इरोजनपासून नैसर्गिक संरक्षण देतात. 2004च्या सुनामी व बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमुळे खारफुटीने अनेक प्राण वाचवले आहे. हे तुम्ही केस स्टडीज म्हणून लिहू शकतात. ही जंगलं मासे, कोळंबी, शिंपले, स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रजनन व वाढीसाठी सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देतात. काय करतात की दे आर दी साइट्स ऑफ दिस रिस्टोरेशन. ठीक आहे, खारफुटीची जंगलं ब्ल्यू कार्बन साठवतात. हा बघा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. ब्ल्यू कार्बन लिहिताना तुमच्या याच्यामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, सुमारे 4900 चौरस किलोमीटर खारफुटी क्षेत्र आहे. कुठे? भारतामध्ये. हा पॉईंट लिहायचा आहे. कुठे कुठे तर प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये खूप मेजर आहे. आपल्याला माहिती आहे की सुंदरबन, सुंदरी ट्री, ओडिसा, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र देखील
ही जैवविविधतेचे संवर्धन, हवामान सहनशीलता, किनारपट्टीवरील मच्छीमार, मध गोळा करणाऱ्या लोकांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. हे खारफुटीचं महत्त्व आहे. मग धोके कोणते आहेत? थ्रेट्स टू मँग्रोव्ज असं आपण म्हणू. बघा IUCNचा अहवाल आहे, तर त्या अहवालानुसार 2050 पर्यंत 50% पेक्षा जास्त खारफुटीची क्षेत्र नष्ट होऊ शकतात. खारफुटीची जंगलं आहे ती नष्ट होऊ शकतात. कोणत्या? IUCNच्या रिपोर्टनुसार. हे तुम्ही कोट करायचं आहे डायरेक्टली. तर मुख्य थ्रेट्स बघा कोणते आहेत? शहरीकरण. आपल्याला माहिती आहे की मुंबई त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की मुंबईमध्ये शहरीकरण कशा प्रकारे खारफुटीची जंगलं नष्ट करत आहेत. त्यानंतर मत्स्यपालन, प्रदूषण आणि हवामान बदल. इंडियाज रिस्टोरेशन एफर्ट्स. बघा भारताचे पुनर्संचयितीकरण प्रयत्न. भारत खारफुटी संवर्धनामध्ये आघाडीवर आहे. आणि त्यामध्ये जे 3 केस स्टडीज दिलेले आहेत त्या तुम्ही कोट करायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो. यामध्ये वैज्ञानिक नियोजन बघा, सायंटिफिक प्लॅनिंग, धोरणात्मक पाठिंबा, ठीक आहे. त्यानंतर स्थानिक समुदायांचा सहभाग, हे महत्त्वाचं आहे. पहिला केस स्टडी आहे की तामिळनाडूने कशा प्रकारे रिस्टोरेशन एफर्ट्स केलेले आहे. बघा 2021 मध्ये फक्त एवढी जी जमीन आहे ती खारफुटींच्या जंगलाखाली होती, 4500 हेक्टर. आता ती किती झाली आहे? 9000 हेक्टर झाली. डबलने वाढलेली फक्त 3 वर्षामध्ये. त्यानंतर MS स्वामीनाथन फाउंडेशनचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आपण एक आर्टिकल 4-5 दिवसापूर्वी डिस्कस केलं होतं. त्यावेळेस आपण MS स्वामीनाथन यांच्याबद्दल बघितलं होतं की त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे या खारफुटीच्या जंगलांच्या संवर्धनामध्ये, ठीक आहे. भरती ओहोटी पूर्वत करण्यासाठी 19 कालवे खोदलेले आहेत, ठीक आहे. बघा मुथुपेटाई, आता हे नाव लक्षात नाही राहिलं तरी चालेल, ठीक आहे. पण आपल्याला एवढं माहिती पाहिजे की तमिळनाडूने हे जे काही रिस्टोरेशन एफर्ट्स आहे ते केलेले आहे. बघा आणि हा एक पॉईंट, ही जी काही एक वनस्पती आहे ती न्यूजमध्ये असते, प्रोपॉइस झोलिफेरा. हा काय आहे? इन्व्हेजिव्ह स्पेसीज आहे, ठीक आहे. आक्रमक वनस्पती आपण ज्याला मराठीत म्हणू. ते तोडून आपण त्या ठिकाणी खारफुटी रोपांची लागवड केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील बघा ॲमेझॉनच्या राईट नाऊ क्लायमेट फंड आणि हस्टन रिजनरेशनने BMC मध्ये हा जो प्रकल्प आहे तो सुरू केलेला आहे. कशाचा? खारफुटी जंगलांचा. तर त्याच प्रोजेक्ट थ्रू काय केलेलं आहे? 150 टन प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये ट्रान्स बूम्स मेथड वापरण्यात आलेली आहे. ट्रान्स बूम्स हा जो पॉईंट आहे हा तुमच्या प्रिलिम्सचा पॉईंट आहे. खारफुटी लावण्याची योजना आहे. यामध्ये फ्लेमिंगो आणि 180हून अधिक पक्षी प्रजातींसाठी अधिवास निर्माण करणे, ठीक आहे, साईट निर्माण करणे, तसेच स्थानिक महिलांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे या प्रोजेक्ट म्हणून, ठीक आहे. हा ॲमेझॉन आणि हस्टन रिजनरेशनच्या प्रोजेक्ट म्हणून. तिसरा पॉईंट जो आहे तो गुजरातचा आहे, ठीक आहे. गुजरात देखील एक केस स्टडी म्हणून तुम्ही वापरू शकता. तर केंद्राची जी मिष्टी योजना आहे त्याच्या थ्रू गुजरातने काही प्रगती केलेली ती बघा. तर 2 वर्षामध्ये 19,000 हेक्टरपेक्षा जास्त खारफुटीची जंगलांची लागवड केलेली आहे, ठीक आहे. आणि जो गुजरातचा मेन भाग आहे कच्छ आणि सौराष्ट्र भागांवर लक्ष आहे. आणि हेतू काय आहे त्यामध्ये? तर म्हणजे जनरलच जैवविविधता, इको टुरिझम, स्थानिक लाईव्हलीहूड उपजीविका आणि ब्ल्यू कार्बन साठवण. भारतातील 23.6% खारफुटी जंगल गुजरातमध्ये आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्या याच्या पाठोपाठ सुंदरबनच्या पाठोपाठ. निष्कर्ष काय? तर आपलं हे कन्क्लुजन आहे. कन्क्लुजन काय की भारताच्या खारफुटी संवर्धनाच्या कहाण्या आशा, सहनशीलता, शास्त्रीय आधार आणि स्थानिक सहभाग. बघा आशा, सहनशीलता, शास्त्रीय आधार, सायंटिफिक प्लॅनिंग आणि स्थानिक सहभाग, लोकल पार्टिसिपेशन, ठीक आहे. याचं एक उत्तम उदाहरण आहे. हवामान बदलाचे धोके वाढत असताना खारफुटींना भारताच्या किनारपट्टी सुरक्षिततेच्या पहिल्या रेषेप्रमाणे, म्हणजे काय की खारफुटीची जी जंगलं आहेत, ठीक आहे, मँग्रोव्ज विल बिकम अ फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स अगेन्स्ट सुनामीज, अगेन्स्ट सायक्लॉन्स, ठीक आहे. त्यांच्या पर्यावरणीय आणि आर्थिक मूल्यामुळे तातडीने प्राधान्य देणे आवश्यक आहे, ठीक आहे. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स तर आहेच, पण पर्यावरणीय देखील महत्त्व आहे आणि आर्थिक देखील महत्त्व आहे. कारण जे किनारी भाग आहे तिथे जे उपजीविकेची साधनं आहे ते या गोष्टींवर डिपेंड आहे. तर हे झालं आपलं खारफुटीचं महत्त्व. बघा हे पॉईंट तुम्ही डायरेक्टली आन्सरमध्ये लिहू शकतात, केस स्टडी डायरेक्टली आन्सरमध्ये लिहू शकतात, ठीक आहे. त्यात तुम्ही लिहून घ्यायचे आहे. पुढचा आर्टिकल आपला पोलीस सिस्टीमबद्दल आहे. तर प्रश्न कुठे कुठे येईल? पेपर 2 मध्ये नागरी सेवकांची लोकशाहीमधील भूमिका, प्रशासन, पारदर्शकता यामध्ये येईल. आणि त्यानंतर GS4 मध्ये देखील हेच जे मूल्य आहे, नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्य, लोकप्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता, यावर प्रश्न येईल. तर 2 सिस्टीम आधी ह्या ऑथरनी कम्पेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग त्याच्या थ्रू इंडियन पोलिसिंगवर जे काही प्रॉब्लेम आहे इंडियन पोलिसिंगचे ते प्लस सोल्युशन काय असणार. तर बघा भारतातील पोलीस यंत्रणा 2 प्रकारच्या पोलीस यंत्रणा आहेत. 2 प्रकारच्या पोलीस यंत्रणांमध्ये तुलना केलेली आहे. भारतात जी आहे ती कोणती? तर डर्टी हॅरी सिस्टीम असं या लेखकाचं म्हणणं आहे. शर्लॉक सिस्टीम म्हणजे कोणती? तर शांत,
पुराव्यावर आधारित नियमांची पालन करणारी शिस्तबद्ध चौकशी, ही जी काही आहे ती शेरलॉक आहे. नियम धाब्यावर बसवणारी हिंसक दडपशाहीवर आधारित कोणती आहे तर डर्टी हॅरी आहे. ठीक आहे. तर लेखकाचं असं म्हणणं आहे की भारताची जी सिस्टीम आहे ती डर्टी हॅरी मॉडेलकडे झुकलेली आहे. आपल्याला थोडा डेटा माहिती पाहिजे, तर डेटा तुम्ही कोट करायचा आहे तुम्ही इंट्रोडक्शन लिहिताना. तमिळनाडूमधील अजित कुमार, बघा ही पॉईंट खूप न्यूजमध्ये होता, तर जुलैच्या स्टार्टिंगला बहुतेक, तर ह्या अजित कुमार यांचा मृत्यू झाला. आणि मग हे कोठडीतील हिंसा, ठीक आहे, कस्टडियल टॉर्चर आपण ज्याला म्हणू इंग्लिशमध्ये, त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. अत्याचार अधिकृत ठिकाणी न होता कुठे झालाय तर व्हॅनमध्ये झालाय, गायींचा गोठा वाळवंटात गावाच्या टाकीवर करण्यात आलाय, जेणेकरून तुम्ही CCTV मध्ये येणार नाही. आकडेवारी बघा, भारतात 18 ते 23 या दरम्यान 687 कोठडीत मृत्यू झाले, तर दर आठवड्याला 2-3 असं प्रमाण आहे. बघा, जास्त मृत्यू असलेले राज्य कोणते तर गुजरात, महाराष्ट्र देखील टॉपला आहे, 80 नंबर आहे, मध्य प्रदेश 50, बिहार 47, उत्तर प्रदेश 41, पश्चिम बंगाल 40, तमिळनाडू 36. बघा, उत्तर प्रदेश आणि बिहार थोडंसं कमी डेटा असण्यामागचं कारण हे पण असू शकतं की डेटा रिपोर्ट झालेला नाही. ठीक आहे, असेलच असं नाही, मला असं वाटतं. अनेक मृत्यू आत्महत्या आणि अपघात म्हणून लपवले जातात. आता हे जे काही कस्टडियल डेथ आहे ते रिपोर्ट का होत नाही तर आत्महत्या केली किंवा अपघात झाला असं म्हणून लपवले जातात. ठीक आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने कोण असतं यामध्ये तर कष्टकरी, स्थलांतरित, दलित आणि आदिवासी समाज असतो, जे काय प्रतिबिंबित करतो सामाजिक विषमता. हिंसाचाराची कारणे कोणती आहेत तर विशेषतः खालच्या स्तरावरील पोलीस कर्मचाऱ्यांचे जे शिक्षण आहे ते अपुरे असते. पोलीस ठाण्यामध्ये सुविधा आणि पायाभूत संरचनेचा अभाव आहे. झटपट निकाल देण्याचा दबाव असतो. कोणाकडनं तर जनतेकडनं, मीडियाकडनं. ठीक आहे. शिस्तभंगाची कारवाई अपवादात्मक आहे. म्हणजे जे काही पोलीस ऑफिसर आहे लोकल लेवलचे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होत नाही, शिक्षा तर फार दुर्मिळ आहे. कोठडीतील अत्याचाराबाबत समाजात असलेली असहनशीलता. ठीक आहे, कोठडीत जर कुणावर अत्याचार होतोय किंवा कोठडीत मृत्यू होतोय तर सोसायटी अशी आहे आपली किंवा मग सोसायटीला अवेअरनेस नाहीये आणि त्यामुळे ते असहनशील आहे. तर कायदेशीर आणि संस्थात्मक अपयश देखील बघा, तर सर्वोच्च न्यायालयाचे 2 निर्णय आहे. DK बासू केस खूप महत्त्वाची आहे 96ची, तर त्यामध्ये पोलीस जे काही आपलं पोलिसिंग सिस्टीम आहे त्याला रिफॉर्म करण्यासाठीच्या गाईडलाईन दिलेल्या होत्या सुप्रीम कोर्टने. यामध्ये त्यामध्येच मग कोठडीतील अत्याचाराविरोधात मार्गदर्शन तत्वे देखील जारी केलेली होती. त्यानंतर केस पुट्टास्वामी 2017ची केस राईट टू प्रायव्हसी, त्यामध्ये काय म्हटलंय सुप्रीम कोर्टने शारीरिक स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचा मूलभूत अधिकार याचा पुनरुच्चार केलेला आहे. कायदा अहवाल बघा 2017चा, याने काय म्हटलं की स्वतंत्र अत्याचाराविरोधात कायदा करण्याची शिफारस केलेली आहे. ठीक आहे, पण ती अंमलात आलेली नाही. भारताने अजूनही UN कन्व्हेन्शन अगेन्स्ट टॉर्चर याला स्वीकारलेलं नाही किंवा साईन केलेली नाही. आणि अजून एक डेटा बघा, ग्लोबल टॉर्चर इंडेक्स मध्ये भारत उच्च धोका असलेला देश म्हणून वर्गीकृत करण्यात आलेला आहे 2025च्या रिपोर्टमध्ये. आणि बघा, आणि मग ही जी काही सिस्टीम आहे आपली ती अपयशी का आहे. ठीक आहे, किंवा मग ती डिझायर्ड रिझल्ट का देत नाही आपल्याला, तर बघा 3 केस स्टडी इथे दिलेला आहे. शेनवो मॅरा यांनी काय म्हटलंय त्यांच्या संशोधनामध्ये, छळामुळे स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होतो आणि पीडित खोटं बोलतात फक्त यातून सुटका करण्यासाठी, फक्त छळामधून सुटका करण्यासाठी. अल्जेरियन युद्ध, अल्जेरियाने काय केलं ह्या युद्धामध्ये, फ्रेंचांचे जे सैनिक आहे ते पकडले आणि त्यांचा छळ केला आणि मग माहिती मिळवली, पण ती माहिती सगळी खोटी होती. CIA ब्लॅक साइट्स आणि सिनेट रिपोर्ट 2014 यामध्ये देखील त्यांनी काय म्हटलंय, छळामुळे खोटी माहिती मिळते आणि जो काही आपला तपास आहे तो चुकीच्या दिशेने जातो. ठीक आहे. इनोसन्स प्रोजेक्ट आहे अमेरिकेमधलाच, DNA चाचणीमुळे 375 चुकीचे निर्णय रद्द झाले. आणि हे चुकीचे निर्णय कसे आले होते तर दबावाला कंटाळून जे कबुली दिलेल्या होत्या त्या चुकीच्या होत्या. बघा, आता ही केस स्टडी बेस्ट तुम्ही GS2 मध्ये पण लिहायची, GS4 मध्ये पण लिहायची, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये देखील विचारलं जाऊ शकेल. मॉडेल आहे UKचं, पीस मॉडेल आपण ज्याला म्हणू. त्यामध्ये काय प्रिपरेशन, एंगेज, अकाउंट, क्लोजर आणि इव्हॅल्युएशन. मग यामध्ये काय करायचं आपल्याला, विश्वास निर्माण करणे, खुले प्रश्न विचारणे, मुलाखतींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे. ठीक आहे, तर या मॉडेलमुळे काय होणार आहे, खोट्या कबुल्यांचे प्रमाण घटलेले आहे UK मध्ये पीस मॉडेलमुळे. खरे गुन्हेगार सापडले, जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे हे मॉडेल नॉर्वे, कॅनडा आणि न्यूझीलंड या देशांनी देखील स्वीकारलेलं आहे. ठीक आहे. ही जी काही FBSC आहे आणि डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स जे आहे USAचं, यांचं एक कंबाईन अशी एक कमिटी आहे किंवा ऑर्गनायझेशन असं म्हणू आपण. हिक फुल फॉर्म बघून घ्या तुम्ही. गैरजबरदस्तीच्या पद्धती ज्या आहेत त्या प्रभावी ठरतात, जबरदस्तीच्या नाही. नजीबुल्ला झाजी हा अमेरिकेतला जो नागरिक होता, आदराने वागल्यानंतर त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आणि खूप जे फ्युचरमध्ये टेररिस्ट अटॅक घडणार होते ते रोखले अमेरिकेने यामुळे.
तर म्हणजे काय, जी सेन्सिटिव्ह पोलिसिंग सिस्टीम आहे ती महत्त्वाची आहे असं लेखकाला इथे म्हणायचं आहे. वे फॉरवर्ड काय आहे बघा, तर UN अत्याचाराविरोधात करार जो आहे तो म्हणजे UN जो टॉर्चर जे कन्व्हेन्शन आहे ते आपण तत्काळ मान्य करायचे, साईन करायचे. सर्व राज्यामध्ये पीस मॉडेल जे UKचं पीस मॉडेल आहे ते लागू करायचे. अत्याचार विरोधी स्वतंत्र कायदा संमत करायचा आहे. कोठडीतील अत्याचाराबाबत शून्य सहनशीलता, ठीक आहे, हे धोरण जाहीर करायचे. झिरो टॉलरन्सची पॉलिसी. प्रत्येक अत्याचाराचा परिणाम केवळ पीडितावर होत नाही तर तो राज्याच्या विश्वासार्हतेला गंभीर हानी पोहोचवतो. भारताने भीतीवर आधारित पोलिसिंग सोडून हक्काधिष्ठित व्यावसायिक, आपण ज्याला म्हणतो ना प्रोफेशनल पोलिसिंगकडे वाटचाल केली पाहिजे. ठीक आहे, भारताने डर्टी हॅरीसारखी मानसिकता आता बाजूला ठेवायला हवी. शेरलॉक होम्सची पद्धत जी तार्किकतेवर, कायद्यावर आणि मानवी प्रतिष्ठेवर आधारित आहे ती नैतिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या अधिक योग्य आहे. लोकशाही मूल्यांवर आधारित आहे, मानवतावादी आहे. ठीक आहे, म्हणून आपण ती स्वीकारायची आहे. बघा खूप महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो. GS2 मध्ये आणि GS4 मध्ये तुम्हाला नक्की 1-2 मार्क जो एक्स्ट्राचा लागणार आहे प्रत्येक प्रश्नामध्ये ते वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करेल. आता आपण शेवटचं आर्टिकल बघूया आजचं. लीगल एड सिस्टीम जी आहे आपली तिची कॅपॅसिटी आपल्याला कशी बूस्ट करता येईल. प्रश्न कुठे येईल तर GS2 मध्ये येईल तुम्हाला. ठीक आहे, भारतीय संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी आर्टिकल 21 जे आहे आपलं 21 यामध्ये देखील याचा उल्लेख आहे की फ्री लीगल एड तुम्हाला भेटली पाहिजे. ठीक आहे, समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या आणि राज्याच्या कल्याणकारी योजना. कायदेशीर मदत यंत्रणांची क्षमता वाढवायची आहे. मग सध्याची स्थिती आपण बघूया. त्याच्या अगोदर हे आर्टिकल बघा 39A 42 जी अमेंडमेंट झाली आपली 42 42वी जी घटनादुरुस्ती झाली तिने हे आपण आर्टिकल टाकलेलं आहे. आर्टिकल काय, समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीची तरतूद. आता स्टेटस बघा सध्याचं. हा 87चा ऍक्ट आहे. कोणता, नालसाचा ऍक्ट नुसार भारतात सुमारे 80% लोकसंख्येस मोफत कायदेशीर मदतीचा अधिकार आहे. ठीक आहे, पण सध्याचा पोहोच किती आहे तर तो बघा 12 लाखां एवढाच आहे. कायदेशीर मदतीची पायाभूत सुविधा, न्यायालये, तुरुंग, किशोर न्याय मंडळे, क्लिनिकद्वारे सेवा, प्रत्येकी 163 गावांमागे एक क्लिनिक आहे. ठीक आहे, हा डेटा आहे. याच्यापेक्षा आपल्याला थोडं पुढे जायचं आहे. ठीक आहे, बजेट वाढ बघा 601 कोटीवरनं 1086 कोटी झालेली आहे आणि यामध्ये राज्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. सेंटरचा वाटा खूप आपण काय म्हणू की न्यूनतम आहे. LADC योजना 2022 पासूनची योजना आहे, फक्त आरोपींसाठी आहे. ठीक आहे, आणि प्रति व्यक्ती खर्च म्हणजे लीगल एड मागे राष्ट्रीय सरासरी 6 आहे. सर्वाधिक हरियाणामध्ये आहे आणि पश्चिम बंगालमध्ये फक्त 2 रुपये आहे प्रत्येक व्यक्ती मागे. मग बघा आव्हाने ही आपल्यासाठी महत्त्वाचे. आता अपर्याप्त कव्हरेज, पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी फक्त थोड्याच व्यक्तींना ही नालसाची सर्व्हिसेस भेटत आहे. फ्रंटलाईन जे वर्कर आहे बघा, आपण ज्याला पॅरालिगल व्हॉलंटियर म्हणतो, तर त्याच्यामध्ये 38% घट झालेली आहे 2019 ते 24च्या दरम्यान. आणि या लोकांमध्ये घट का झालेली आहे बघा, तर ही रिझन आहे बघा. तर कमी मानधन भेटतंय. केरळमध्ये 750 रुपये भेटतात दिवसाला आणि बाकीच्या राज्यांमध्ये तर खूपच कमी आहे. नालसाचे जे निधी आहे त्यावर निर्बंध आहे. नालसाची पूर्व परवानगी असण्याशिवाय कर्मचारी, उपकरणे, पीडित भरपाईसाठी निधी वापरता येत नाही. निधीचा अपुरा उपयोग बघा, नालसाचा निधी 207 कोटीवरून सेंट्रल गव्हर्नमेंटने 169 कोटीवर घटवला आहे, जो की वाढवायला पाहिजे. ठीक आहे, जसं जसं आपण प्रगत होत तसं. वापराचे प्रमाण 75% वरून 159% घसरले आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. स्वयंसेवक तैनातीमध्ये घट झालेली, तुम्हाला आधीच सांगितलं हा पॉईंट. सेवेची असमान गुणवत्ता व विश्वासाचा अभाव. मला एक सांगा की फ्री लिगल एड भेटते त्या नागरिकाला, त्याचा विश्वास आहे का त्यावर? विश्वास असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जनतेचा विश्वास नाही आहे, उत्तरदायित्व यंत्रणा कमजोर आहे. उपाय काय आहे तर निधी आणि वापर जो आहे दोन्ही पण इन्क्रीज व्हायला पाहिजे. ठीक आहे, नालसाचं त्यामध्ये कर्मचारी भरती व्हायला पाहिजे, जनजागृती व्हायला पाहिजे, गुणवत्तेसाठी निधी राखीव ठेवायला पाहिजे. स्वयंसेवकांचे मानधन जे आहे 750 रुपये हायेस्ट आहे केरळामध्ये, ते देखील वाढवायला पाहिजे. 750 रुपये पर डे. ठीक आहे, तो एक लॉयर आहे, कसं तुम्ही देऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे ते देखील वाढवायला पाहिजे. पॅरालिगल फोर्स बळकट करायला पाहिजे आणि लीगल एड डिफेन्स काउन्सिल स्कीम जी आहे त्या योजनेचा विस्तार करायला पाहिजे. ती आता जी आहे ना ती खूप कमी लोक कव्हर करते. ठीक आहे, नालसाचा निधीवरील खर्च बघितला आपण, त्यावर निर्बंध आहे, पूर्व परवानगी लागते नालसाच्या अथॉरिटीची, ती देखील शिथिल करायला पाहिजे. त्यानंतर उत्तरदायित्व आणि जनजागृती सुधारणा. ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये आपल्या भारताची जवळजवळ अजूनही 65% वरती लोक राहतात, म्हणून आपण तिथे केंद्रित केलं पाहिजे. याचं कन्क्लुजन बघा काय आहे, भारताच्या कायदेशीर मदत यंत्रणेसाठी निधी, मनुष्यबळ व्यवस्थापन सुधारणा यामध्ये तातडीने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आणि या संसाधनांशिवाय संविधानाने दिलेली समतेच्या न्यायाचे वचन पूर्ण होऊ शकणार नाही. ठीक आहे, बघा सोशल जस्टिससाठी, आपण ज्याला सामाजिक न्याय म्हणतो, त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे नालसा. तुम्ही ज्यावेळेस सोशल जस्टिसच्या कंटेक्स्टमध्ये याचा आन्सर लिहिणार असणार त्यावेळेस DPSP कोट करायचे आहे, फंडामेंटल राईट 21 कोट करायचं आहे की टाइमली फ्री लिगल एड. ठीक आहे, आजचे जे 4 आर्टिकल होते खूप महत्त्वाचे होते. आजचं सेशन इथेच संपतंय. भेटूया उद्याच्या
सेशनमध्ये. ठीक आहे, थांबतो. थँक्यू.